फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चंद्रना स्वयंभूरवी तेजवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा. प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा. संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. हिमांगी, अगं बॅग कशासाठी भरतीयस तू? मी जेव्हा या घरी आले होते तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. मी आज परत जाताना इतकं काही आहे की काय न्यावं आणि काय ठेवून जावं हेच समजत नाहीये. तुम्ही दिलेले कपडे, त्या प्रेमाने दिलेल्या वस्तू, तुमचे आशीर्वाद, हे सगळं घेऊन जाताना माझं मन खूप भरून येणार आहे. कुठे चाललीयस हे सांगणार आहेस का मला? पप्पांकडे परत जायचं ठरवलंय. अगं पण का? कशासाठी निघालीस पप्पांकडे? मला डॅड समोरचे प्रश्न आणखी वाढवायचे नाहीयेत. मी किंवा जानू अशी अट आहे जानूची. आणि मला कल्पना आहे हा डिसिजन घेणं डॅडसाठी किती कठीण आहे ते. म्हणून मीच ठरवलंय, मीच त्यांना या धर्मसंकटातून सोडवणार आहे. हिमांगी, तू हे घर सोडून कुठेही जाणार नाहीयेस. मला सांग, तू हे घर सोडून राहू शकतेस? तुझ्या डॅडना सोडून, तुझ्या या ममाला सोडून तू राहू शकतेस? तू भारतीचा फोटो ह्या घरातनं घेऊन चाललीस, पण तुला माहितीये भारतीचा आत्मा ह्या घरातच गुंतलाय, तुझ्या डॅडमध्ये गुंतलाय. आणि तू जर का निघून गेलीस तर मग ती 2 हिश्श्यात नाही विभागली जाणार. मला समजतंय मम्मा, पण मी काय करू? मी जर गेले नाही ना तर जानू रागाच्या भरात चुकीचं पाऊल उचलेल. जानू अजिबात चुकीचं पाऊल उचलणार नाही. मला माहितीये ती लहान आहे अजून, पण तू समजूतदार आहेस ना. जानूचा राग थोड्या वेळातच मावळेल, आणि जर का नाही मावळला ना तर मी आहे तिची समजूत काढायला. पण तू ह्या घरातनं कुठेही जाणार नाहीयेस.
गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग. जानू, आज तू खूप छान मूड मध्ये दिसतेस. अगं मी काल हरिभाईंना फोन केला होता घरी परत आहे असं सांगायला. तर ते म्हणाले की त्यांची बाहेर सोय झाली आहे म्हणून. पण जानू, नोकरी सोडण्याबाबत मात्र मी त्यांना अगदी ठामपणे नाही सांगितलं. फाईन डॅड, पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? अगं कारण तू जे काही हरिबाईंना बोललीस ते मनापासून नव्हतं याची मला कल्पना आहे. त्यांचा अपमान करण्याचा तुझा हेतू नव्हता, बरोबर ना? अगं मी सगळं त्यांना सांगितलं, त्यांना कन्व्हिन्स केलं. आणि मुख्य म्हणजे हरिबाई म्हणाले की त्यांचाही तुझ्यावर अजिबात राग नाहीये. जानू, माझी एक रिक्वेस्ट आहे तुला. हे बघ, तू आणि हेमांगी यापैकी एकीची निवड करायला सांगून मला अशी संकटात नको टाकूस का? तुला माहितीये तुम्ही दोघी मला तेवढ्याच प्रिय आहात. तू तुझी अट मागे घे प्लीज. डॅड, तुमच्याकडे अजूनही 10 तास आहेत विचार करायला. म्हणजे जानू, जानू बघ असं काय करतेस तू? याचा अर्थ तुझ्या हट्टाला तू अजून ठामपणे चिकटून आहेस. अगं तुला कसं कळत नाहीये? हा वेडेपणा आहे तुझा. तुला माहितीये तुम्ही दोघी मला तेवढ्याच प्रिय आहात. तू किंवा हेमांगी यापैकी एकच या घरात कशी काय राहू शकेल? असं कसं होऊ शकतं जानू? मला कॉलेजला जायला उशीर होतोय. आता तुमच्याकडे फक्त 9 तास 58 मिनिटं बाकी आहेत. आणलीस गरम गरम कॉफी? घेते म्हणजे डोकं तरी उतरेल. शैलू, आज आणि देवळात कशाला गेली होतीस? देवीला अभिषेक करायला गेले होते. अचानक देवीला अभिषेक? असं नाही हो, आपल्या जानूसाठीच गेले होते. निदान आता तरी तिने हेमांगीचा द्वेष करणं सोडून दिलं पाहिजे ना. मला नाही वाटत जान्हवी हेमांगीचा द्वेष करते. नाही, तिच्या वागण्यात तर मला काहीच गैर वाटत नाहीये. का? हेमांगी आणि जानू या दोघींपैकी ह्यांनी एकेचीच निवड करावी हे तिचं वागणं गैर वाटत नाहीये तुम्हाला? जानूचा हा हटवादीपणा आहे असं वाटत नाहीये तुम्हाला? अजिबात नाही. फार फार तर तू बालिशपणा म्हणू शकतेस याला. नाही, जानू आता तेवढी लहान राहिलेली नाहीये. निदान तिने ह्यांच्या मनस्थितीचा विचार तरी करायलाच हवा. शैलू, हा बाप लेकीच्या मधला वाद आहे. तू कशाला मध्ये पडतेस? काय निर्णय घ्यायचा, कुठल्या मुलीची निवड करायची माईला ठरवू दे ना. नाही, मी असं होऊन देणार नाही. जानूच्या हट्टासाठी मी ह्यांना धर्मसंकटात लोटू नाही शकत. मला एक कळत नाही शैलजा, तू काय यांच्यात लुडबुड करतेस? कारण जानवीचा हट्टच चुकीचा आहे ना. ती यांना अशी भावनिक कोंडीमध्ये नाही पकडू शकत. यांना यांच्या 2 मुलींपैकी एकीची निवड करायला लावणं यासारखी मरण यातना मी यांना नाही भोगू देणार. याच्या 2 मुली? यांच्या म्हणजे आमच्या. जानवी आणि हेमांगी जशा ह्यांच्या मुली आहेत ना तशा त्या माझ्याही आहेत.
काय असं अचानक का बोलून घेतलं? काय म्हणजे तुझी वाट बघ, तुझ्याकडे काम होतंय. आणि कॉलेज संपल्यानंतर असं गायब कुठे झालं तुम्ही? एक काम होतं म्हणून गेलेलो. काय काम? कूल डाऊन. दिस इज फॉर यू. हे काय? डोंट नो, पण तुझ्या त्या हँडसमने दिलेत. बघ बघ. तो लफंगा. तू आणि लफंगा ही बघ. नाही तर काय, चोरून फोटोग्राफ्स काढतो. कुठे भेटला तो? का 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 आता का सांग ना. नाही सांगणार. अरे बघायचंय. मग आवडले फोटो? तुमची फोटोग्राफी खरंच खूप सुंदर आहे. पण तुमच्या डोळ्यांइतकी नक्कीच सुंदर नाही. मग पटलं ना? मी लफंगा नाही, मी खरंच ॲड फिल्म मेकर आहे. पण ते सिद्ध करण्यासाठी थोडा उर्मटपणे वागलो. आय एम सॉरी फॉर दॅट. मी टू. मी तुमच्यावर उगीच एवढी ओरडली. आय एम सॉरी. दॅट्स ऑल. ॲक्च्युली फोटोग्राफ तुमच्या घरीच पाठवणार होतो, पण मग विचार केला का पर्सनली भेटूया. तुम्हाला फोटो खरंच आवडले असतील तर माझी ऑफर अजून खुली आहे. माझं कमर्शियल करशील? मला तुमचं कमर्शियल करायला खरंच खूप आवडेल. पण मला माझ्या डॅडना विचारावं लागेल. या डेफिनेटली. टेक युअर ओन टाईम. नो प्रॉब्लेम. आय सी यू सून. बाय. हे थँक्स. डॅडला सोडून परत जायचं माझ्या खरंच जीवावर आलंय. पण मी काय करू? जायला तर हवंच. या घरावर माझ्यापेक्षा जास्त हक्क जानूच आहे. आणि मी जर हे घर सोडून गेले नाही ना, तर ती हे घर सोडून जाईल. आणि तुला माहिती, मला ते कधीच आवडणार नाही. अम्मा मावशी, अम्मा मावशी, माझा निर्णय बरोबर आहे ना? मला शैलजा आंटी सांगते तिथेच राहा म्हणून. पण मग जानूचं काय? ती तिला तिच्याच घरातून हाकलते असं तर नाही ना होणार. मग काय करू अम्मा मावशी, मला काहीच कळत नाही.
टिकटिक करून तू मला काय सुचवतोयस? तू काळ, तू आम्हाला तुझ्या तालावर नाचवू शकतोस हेच सांगायचंय ना तुला? आजवर तू मला खूप नाचवलंस. तुझ्या पोटात लपवलेल्या भूतकाळातल्या रहस्यांचा बाऊ करून तू मला तुझ्या इशाऱ्यावर नाचवायचा प्रयत्न करशील तर मी अजिबात चालवून घेणार नाही. आता मी तुला शरण येणार नाही. तुलाच माझ्या इच्छेप्रमाणे वळवतो की नाही बघ. आणि तशीच वेळ आली ना तर तुलाही थांबवायला कमी करणार नाही मी. डॅड, सहा वाजले. जानूने दिलेली मुदत संपत आली. मला माहिती आहे हेमांगी, पण काय करायचं तेच कळत नाहीये. आयुष्यात पहिल्यांदा असं विचित्र कोंडीत सापडलोय मी. काळाच्या फेऱ्यात अडकलोय. मला आत्ता वाटत होतं की काहीतरी चमत्कार व्हावा आणि घड्याळाची टिकटिक थांबावी. का थांबावा? म्हणजे जानूची अट पूर्ण करण्याचं संकटच टळेल. तसं होत नाही डॅड. आपण सगळेच या काळाच्या हातातल्या कठपुतळे असतो. पण म्हणून तुमची या संकटातून सुटका होणार नाही असं नाही. आता मीच तुम्हाला या धर्मसंकटातून मोकळं करणार आहे. म्हणजे मी हे घर सोडून जायचं ठरवलंय. पप्पांकडे परत जाते मी. हेमांगी प्लीज असं बोलू सुद्धा नकोस ग तू. आधीच दीदीमुळे तुझ्यावर खूप अन्याय झालाय. तुला घरातून जायला सांगून मी त्यात भर नाही घालणार. डॅड, हा पूर्णपणे माझा निर्णय. तुम्ही अन्याय करण्याचा प्रश्न येतोच कुठे? इतकी वर्ष मी तुमच्यापासून लांब होते, पण तरीही तुमचीच मुलगी होते ना. मग आता जर तुमच्यापासून लांब गेले तरीही तुमचीच मुलगी असणार आहे मी. प्लीज डॅड, जानूच्या मनासारखं होऊ द्या. मला जाऊ द्या इथून. हेमांगी, आतापर्यंत मी जानूला कधी कुठल्याच गोष्टी करता विरोध नव्हता केला, पण तिची ही अट मान्य कशी करू हेमांगी? काय करावं काही कळतच नाही मला. माझ्या डॅडनी असं बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. डॅड, मी फक्त म्हटलं की मी हे घर सोडून जाते, पण राहणारे याच शहरात, म्हणजे तुमच्याही डोळ्यासमोरच आहे. मग तर ठीक आहे. प्लीज डॅड, जास्त विचार करू नका. जानू येईलच एवढ्यात. तिने काही विचारायच्या आत तिला सांगून टाका की मी घर सोडून जाते. नाही, कोणी कुठेही जायची गरज नाही.